नमस्कार. ग्रंथ सुक्त 17 सूत्र पुस्तकांचं पुस्तक 17 सूत्र पुस्तकांचं पुस्तक. आणि आपलं आजचं पुस्तक शांता शेळके लिखित लेखक आणि लेखने, प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस. किंमत 160 रुपये, पानं 125. शांता शेळके लिखित लेखक आणि लेखने. 1996 साली, अगदी जानेवारी 1996 मध्ये याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती आणि त्याचं पुनर्मुद्रण जानेवारी 2020 मध्ये केलंय. निव्वळ 125 पानाचं अत्यंत छोटेखानी पुस्तक आणि या 125 पानांमध्ये सुद्धा जवळजवळ 10 ते 12 अशा वेगवेगळ्या पुस्तकांचा परिचयात्मक असं केलेलं लेखन म्हणजेच लेखक आणि लेखने. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये, मनोगतामध्ये शांताबाईंनी जे लिहिलंय त्याच्या अभिवाचनाने आपण याची सुरुवात करू. त्याला खरं सांगायचं म्हणजे प्रास्ताविक असं शांताबाई शेळक्यांनी म्हटलंय. पण या पुस्तकाकडे किंवा अशा प्रकारच्या पुस्तकाकडे त्या कसं बघतात याचं खरं सांगायचं म्हणजे तो उपोद्घात आहे. निदान त्या काळामध्ये जेव्हा जानेवारी 1996 मध्ये असं पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेला अशा पुस्तकांचा एक वेगळा प्रवाह मराठी साहित्यात होता. मधल्या काही काळामध्ये तो लुप्त झाला, पण गेल्या काही वर्षांमध्ये पुन्हा एकदा तो नव्यानं सुरू झाला. आणि म्हणून अशा प्रकारच्या पुस्तकांची गंगोत्री किंवा निदान त्या काळातलं प्रातिनिधिक असं पुस्तक म्हणून आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय शांता शेळके लिखित लेखक आणि लेखने. या पुस्तकाच्या काही मोजक्या ओळींच्या प्रास्ताविकामध्ये शांताबाई म्हणतात की एखादं पुस्तक मला मनापासून आवडलं तर त्याबद्दलची माझी प्रतिक्रिया कोणातरी मित्रमैत्रिणीपाशी, समानधर्मी रसिकापाशी व्यक्त केल्याखेरीज मला चैन पडत नाही. नव्हे त्या पुस्तकानं दिलेला कलात्मक आनंद कोणाबरोबर तरी वाटून घेतल्याखेरीज तो आपण स्वतःही पुरतेपणाने उपभोगलाय असं मला वाटत नाही. या पुस्तकातले लेखही वेगवेगळ्या पुस्तकांनी मला दिलेल्या आनंद अनुभवाची अशी कृतज्ञ नोंद आहे. या लेखांचं वाङ्मयीन स्वरूप नेमकं काय आहे हे मला सांगता येणार नाही. आस्वादक समीक्षा असं स्थूलमानानं त्याचं वर्णन करता येईल, पण तेही कितपत समर्पक ठरेल हे मी सांगू शकत नाही. म्हणून मला लेखांचं साहित्य मूल्य ठरवण्याचा अट्टाहास करावासा वाटत नाही. जे उत्कटपणानं जाणवलं ते प्रकट केलं इतकंच. मला आवडलेल्या या साहित्य कृतींमध्ये कविता, कथा, कादंबरी, ललितलेख, आत्मकथन, समीक्षा, संकलन असे विविध प्रकार आलेले आहेत. पण प्रकार भिन्न भिन्न असले तरी या लेखकांनी आणि त्यांच्या या लेखनाने मला आनंद दिला तो मात्र सर्वत्र सारखाच आहे असं प्रास्ताविक स्वतः शांताबाईंनी लिहिलेलं पुस्तक म्हणजे लेखक आणि लेखन. या पुस्तकामध्ये ज्या पुस्तकांचा विचार शांताबाईंनी केलाय त्याची अनुक्रमणिका ही बघण्याजोगी आहे. माझ्यासारख्या किंवा माझ्या नंतरच्या पिढीच्या आजच्या वाचकाला यातले काही लेखक माहिती नसतील किंवा यातले काही पुस्तकही माहिती नसतील. काही वेळेला पुस्तकही माहिती नाही आणि लेखकही फारसा माहिती नाही असं होण्याची ही दाट शक्यता आहे. आणि तरीही आवर्जून वाचावं असं अत्यंत हलक्या फुलक्या शैलीत लिहिलेलं, तरीही आशयघन असं शांताबाई शेळके यांचं पुस्तक म्हणजे लेखक आणि लेखन. या पुस्तकातला पहिलाच लेख दत्तो अप्पाजी तुळजापूरकर यांचा आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे माझं रामायण. माझं रामायण या कादंबरीचे लेखक आहेत दत्तो अप्पाजी तुळजापूरकर. ते BA LLB हायकोर्ट वकील असे आहेत असाही उल्लेख शांताबाई आवर्जून करतात. या पुस्तकाचं एक उपशीर्षक आहे, कारण जर माझं रामायण या नावाने ते पुरेसं आपल्या लक्षात आलं नाही तर हे उपशीर्षक मात्र आपलं त्या पुस्तकाविषयीचं कुतूहल जागृत करतं. आणि त्या पुस्तकाचं उपशीर्षक आहे एका सुशिक्षित स्त्रीच्या आत्मचरित्राची नवलकथा.
लेखकाचं नाव दत्तो अप्पाजी तुळजापूरकर. या पुस्तकाचं नाव माझं रामायण. पण या पुस्तकाचं उपशीर्षक एका सुशिक्षित स्त्रीच्या आत्मचरित्राची नवलकथा. आज मी तिला आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतायत त्यावेळेला त्या काळात एका स्त्रीच्या बाजूनं लिहिलेलं हे पुस्तक आहे याचा विचार केला तर एका वेगळ्याच संदर्भात हे पुस्तक आज घेऊन आपण वाचावं असं आपल्याला वाटेल. आणि खरं सांगायचं म्हणजे पुस्तकांचं पुस्तक अशा स्वरूपाच्या पुस्तकांमधली वेगवेगळ्या पुस्तकांचे परिचय वाचत असताना हे वारंवार होतं. आणि म्हणूनच आपल्या ग्रंथसूक्त या मालिकेमधल्या या भागाच्या किंवा या सत्राचं सूत्रच मुळी पुस्तकांचं पुस्तक असं आहे. दत्तो अप्पाजी तुळजापूरकर यांच्या माझं रामायण या पुस्तकानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या पुस्तकाविषयी शांताबाई लिहितात. हे पुस्तक निदान माझ्यासारख्या 65-66 वर्षाच्या श्रोत्याला आणि वाचकाला नक्की माहिती आहे. या कादंबरीवर आधारित असा आपल्याकडं सिनेमाही आला होता. त्या सिनेमामध्ये शबाना आझमीनं काम केलं होतं. त्याच्यानंतर मनोहर शहाणे हे एका वेगळ्या संदर्भामध्ये अत्यंत मोजकं लेखन पण अत्यंत प्रभावी लेखन करणारे मराठी लेखक यांच्या धाकटे आकाश या पुस्तकाविषयी शांताबाई लिहितात. त्याच्यानंतर ज्या पुस्तकाचा उल्लेख केला तरी सारं चित्र साठीच्या पुढच्या कोणत्याही वाचकाच्या मनात तयार होईल असं पुस्तक म्हणजे दया पवार यांचं बलूत. आपल्या मराठी दलित साहित्यातलं एक अत्यंत गाजलेलं आणि महत्वाचं ज्याला आपण माइलस्टोन असं म्हणू शकू असं ठरलेलं पुस्तक म्हणजे बलूत दया पवार. त्याच्यानंतर बाळकृष्ण प्रभुदेसाई यांचं जहाज या पुस्तकाचा विचार केलाय. त्याच्यानंतर हरिभाऊ मोटे यांनी संपादित आणि संकलित केलेल्या विश्रब्ध शारदा या 2 खंडांच्या पुस्तकांचा विचार शांताबाईंनी आपल्या लेखक आणि लेखन या पुस्तकात केलाय. विविध काळातल्या विविध क्षेत्रातल्या नामांकित व्यक्तींनी लिहिलेल्या पत्रांचं संकलन म्हणून ते विश्रब्ध आणि ते साहित्यिक मूल्य असलेली पत्र म्हणून ते शारदा. अशा पत्रांचं संकलन म्हणून ते विश्रब्ध शारदा. 2 वेगवेगळ्या काळात 2 वेगवेगळ्या टप्प्यांवरती 2 वेगवेगळ्या कालखंडांचा विचार आणि त्यातल्या गाजलेल्या व्यक्तींनी लिहिलेली पत्र अशा स्वरूपाचं हे पुस्तक हरिभाऊ मोटे यांचं विश्रब्ध शारदा. या पत्रांचं संपादन आणि संकलन हरिभाऊ मोटे यांनी त्यांच्या 3-4 वेगवेगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून केलंय. याच्यानंतर कुसुमाग्रजांच्या जीवनलहरी या कविता संग्रहाचा समावेश लेखक आणि लेखन या शांताबाई शेळके यांच्या पुस्तकामध्ये येतो. याचा पहिला भाग किंवा पहिली आवृत्ती जेव्हा प्रकाशित झाली तो कुसुमाग्रजांच्या सुरुवातीचा काळ होता. लहरी या पद्धतीची काव्यरचना कुसुमाग्रजांनी सातत्याने केली आहे. काही भाग लिहून झाल्यानंतर ते पुस्तकही प्रकाशित झालं. नंतरच्या काळात विभा शिरवाडकर किंवा कुसुमाग्रजांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता लिहिल्या. त्यांचे विशाखासारखे काव्यसंग्रहही मोठ्या प्रमाणावरती प्रसिद्ध झाले आणि साहित्यिक उंची आणि प्रतिष्ठा या निकषांवरती कुसुमाग्रज फार वरच्या चांगल्या आदर्श पातळीवरती गेले. पण या काळामध्ये ही नव्यानं कुसुमाग्रज लहरी स्वरूपाच्या कविता लिहित होत्या आणि मग अशा पहिल्या आणि नंतरच्या काळात लिहिलेल्या कवितांचं एकत्रीकरण करून जीवन लहरी हे पुस्तक लिहिलं गेलं. या नवीन सुधारित आवृत्तीमध्ये मधल्या काळामध्ये लिहिलेल्या जीवनलहरी स्वरूपाच्या कविता या आधीच्या संग्रहामध्ये एकत्रित केलेल्या कवितांपेक्षा 1.5 जास्त होत्या. त्यामुळे हा कवितेचा छंद, हा कवितेचा आकृतिबंध, या कवितेचा आशय अशा स्वरूपाचं वर्णन आणि त्याच्यामध्ये किती कुसुमाग्रज मनापासून आवडीनं अडकले होते याचं वर्णन शांताबाई या लेखामध्ये करतात. हा लेखक आणि लेखन हे शांताबाईंच्या या पुस्तकातला जीवनलहरी हा कुसुमाग्रजांच्या कविता संग्रहाबद्दलचा किंवा काव्यसंग्रहाबद्दलचा लेख वाचत असताना राहून राहून गुलजार साहेबांच्या त्रिवेणी या शब्द काव्यसंग्रहाची किंवा करंदीकरांच्या त्रिपदीची राहून राहून आठवण होते.
ते कविता संग्रह जसे वेगवेगळ्या टप्प्यांवर लिहिले गेले आणि त्यातल्या प्रत्येक रचनेमध्ये त्याचा आकृतिबंध म्हणून ते साम्य असलं तरी आशयाशी वेगवेगळ्या छंदातनं त्रिमितीतनं कसा कवी लिहितो किंवा खेळतो याचं उदाहरण म्हणजे कुसुमाग्रजांचा जीवनलहरी. याच्यानंतर अगदी दया पवारांच्या बलूत इतका गाजला नाही तरी गाजलेला एक काव्य प्रकार एक साहित्य पुस्तक म्हणजे रारम बोराडे यांचं पाचोळा हे पुस्तक. त्याचा समावेश लेखक आणि लेखन यामध्ये शांताबाईंनी केलाय. यानंतर शांताबाई शेळके यांच्या या पुस्तकात येणारं पुस्तक म्हणजे नरहर कुरुंदकर यांचं पायवाट आणि त्याच्यानंतरचं पुस्तक म्हणजे इंदिरा संत याचं मृदगंध. नरहर कुरुंदकरांच्या पुस्तकांचा स्वतंत्रपणानं विचार मी ग्रंथसुक्त मध्ये करणार आहे आणि म्हणून त्याच्यावरती आता जास्त बोलत नाही. मृदगंध या इंदिरा संतांच्या पुस्तकातल्या काही लेखांचं अभिवाचन मी याच्या आधीच्या शेखर 64 मध्ये केलेलं असल्यामुळे आणि तसंही इंदिरा संत आणि संत कुटुंबीय यांच्यावरती स्वतंत्र सत्र ग्रंथसुक्त मध्ये करणार आहे म्हणून मृदगंधचाही केवळ उल्लेख करून थांबतो. त्याच्यानंतर वसंत आबाजी डहाके यांचा योगभ्रष्ट या पुस्तकाविषयी शांताबाई शेळके या पुस्तकामध्ये लिहितात. एका अर्थानं वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, शांताबाई शेळके हे कवितेच्या आणि कारकिर्दीच्या दृष्टीनं समवयीन समकालीन आहेत. त्यामुळे आपल्या समकालीन कवीकडे आणि त्याच्या कवितांकडे किंवा त्याच्या साहित्याकडे किती निर्लेपपणाने पाहता येतं याचं एक आकर्षक उदाहरण म्हणजे लेखक आणि लेखन या आपल्या पुस्तकामध्ये शांताबाई शेळके यांनी योगभ्रष्ट या पुस्तकाविषयी जे वसंताबाजी डहाके यांचं आहे ह्याबद्दल लिहिलेला लेख. यानंतर गुरुनाथ धुरी यांचं आदी काळोख, माधव मोहोळकर यांचं गीतयात्री, आदिमाया आणि कवितार्थी या विजय राजाध्यक्षांची पुस्तकं, क्रूब निकुंब या जुन्या काळातील एका साहित्यिकाच्या पंखपल्लवी आणि भालचंद्र लवलेकर यांचं चोरल काठ या पुस्तकाविषयी लेखक आणि लेखन याबद्दल किंवा याविषयी या पुस्तकामध्ये शांताबाई शेळके लिहितात. मी या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं तसं यातले काही लेखक आपण फारसे ऐकलेले नसतात, कदाचित त्यांची काही पुस्तकं आपण ऐकलेली नसतात. या पुस्तकाच्या शेवटी जो लेख आहे भालचंद्र लवलेकर चोरल काठ या पुस्तकाविषयी माझं तसं झालं हे मी प्रांजळपणाने सांगतो. पण तरीही या विविध लेखातून शांताबाई शेळके लेखक आणि लेखन या माध्यमातून जे पुस्तकांचं पुस्तक आपल्या पुढं सादर करतात त्यातनं आपल्यालाही आपण वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या भावावस्थेमध्ये वेगवेगळ्या काळात वाचलेली वेगवेगळी पुस्तकं आठवायला लागतात आणि त्यातनं जो कोलाज आपल्या मनामध्ये निर्माण होतो तो या मूळ पुस्तकान इतकाच मनोहारी असतो हे अत्यंत उघड आहे, हे मी स्वानुभवानं सांगतो. आणि म्हणूनच ग्रंथसुक्त या आपल्या मालिकेमध्ये 8व्या सत्राचं सूत्र पुस्तकांचं पुस्तक आणि त्याचं झळाळतं उदाहरण म्हणजे शांताबाई शेळके यांचं लेखक आणि लेखन हे पुस्तक, ज्याची किंमत 160 रुपये, पानं 125, लेखक आणि लेखने लेखिका शांताबाई शेळके. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.